जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, लक्ष खाकी वर्दी या आपल्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण महाराष्ट्राचा भूगोल यावरील प्रश्न 60 एकूण प्रश्न 60 बघणार आहोत। त्यासाठी तुम्ही लक्ष देऊन बघा। पहिला प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर कळसुबाई 1646 मीटर, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर येथे आहे। मित्रांनो, याची उंची लक्षात ठेवा 1646 मीटर। प्रश्न क्रमांक दुसरा आहे, महाराष्ट्राला एकूण 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे मित्रांनो। किती? 720 किलोमीटर लांबीचा। महाराष्ट्राची राजधानी आहे मित्रांनो मुंबई। काय आहे मित्रांनो? महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई। आणि महाराष्ट्राची उपराजधानी आहे काय मित्रांनो? महाराष्ट्राची उपराजधानी आहे नागपूर। प्रश्न क्रमांक 5 आहे, महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या। मित्रांनो, महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या, सध्याची संख्या जरी 36 असली तरी 26 जानेवारी 2025 पासून उदगीर या जिल्ह्याची निर्मिती होणार आहे मित्रांनो। उदगीर या जिल्ह्याची निर्मिती 26 जानेवारी 2025 पासून होणार आहे। प्रश्न क्रमांक 6 आहे, महाराष्ट्राने भारताचा 9.7% भाग व्यापलेला आहे। किती मित्रांनो? 9.7% भाग व्यापलेला आहे। महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादर नगर हवेलीच्या सीमारेषा आहेत मित्रांनो। कोण? महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादर नगर हवेलीच्या सीमारेषा आहेत। प्रश्न क्रमांक 8 आहे, महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश या राज्याची सीमा सर्वात लांब आहे। कोणाची मित्रांनो? सर्वात लांब सीमा मध्य प्रदेश या राज्याची आहे मित्रांनो। कोणत्या राज्याची? मध्य प्रदेश या राज्याची आहे। प्रश्न क्रमांक 9 आहे, महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरखोल खाडीपर्यंत आहे। कोठेपर्यंत? तेरखोल खाडीपर्यंत। आणि महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत, दक्षिणेकडे तेरखोल खाडीपर्यंत आहे। प्रश्न क्रमांक 10 आहे, विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात। काय मित्रांनो? विदर्भातील तलाव मालगुजारी या नावाने ओळखले जातात मित्रांनो। प्रश्न क्रमांक 11 आहे, विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात सर्वात मोठ्या संख्येने तलाव आहेत मित्रांनो। गोंदिया जिल्ह्यात सर्वात जास्त तलाव आहेत मित्रांनो, लक्षात ठेवा। प्रश्न क्रमांक 12 आहे, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मासेमारी कोठे चालते? तर रत्नागिरी जिल्ह्यात चालते। कुठे चालते मित्रांनो? रत्नागिरी जिल्ह्यात महाराष्ट्रातील सर्वात मोठी मासेमारी चालते। प्रश्न क्रमांक 13 आहे, महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर कोणते आहे? मित्रांनो, शहर आहे ठाणे शहर, तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 14 आहे, महाराष्ट्राचे पठार बेसाल्ट या खडकाने बनलेले आहे। कोणत्या खडकाने बनलेले आहे मित्रांनो? बेसाल्ट या खडकाने बनलेले आहे। प्रश्न क्रमांक 15 आहे, महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखला। महाराष्ट्राच्या पश्चिम घाटाला सह्याद्री पर्वतरांग म्हणून ओळखले जाते मित्रांनो। तर प्रश्न क्रमांक 16 आहे, महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने सर्वात लहान पण लोकसंख्येने सर्वात जास्त आहे। मुंबई जिल्हा आकाराने सर्वात लहान असला आणि त्याचबरोबर लोकसंख्येने हा जिल्हा सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखला जातो मित्रांनो। महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे। महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण सर्वाधिक जास्त आहे। प्रश्न क्रमांक 18 आहे, महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे मित्रांनो। कोठे? तर गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे मित्रांनो। प्रश्न क्रमांक 19, महाराष्ट्रातील 100% साक्षर जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग तालुका पन्हाळा जिल्हा कोणता? तर सिंधुदुर्ग। आणि तालुका कोणता? तर पन्हाळा हा तालुका ओळखला जातो। प्रश्न क्रमांक 20 आहे, महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा कोणता? तर मित्रांनो, महाराष्ट्रात विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा आहे वर्धा। प्रश्न क्रमांक 21 आहे, महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर जिल्हा नगर कोठे आहे मित्रांनो? प्रवरानगर जिल्हा नगर या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 22 आहे, भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या कोठे आहेत? तर भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या मित्रांनो महाराष्ट्रात येथे आहेत, आपल्या महाराष्ट्रात आहेत मित्रांनो। प्रश्न क्रमांक 23 आहे, भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते। प्रश्न क्रमांक 24, महाराष्ट्रात चलनोटाचा कारखाना कोठे आहे? तर महाराष्ट्रात चलनोटाचा कारखाना नाशिक या ठिकाणी स्थित आहे। कुठे आहे मित्रांनो? नाशिक या ठिकाणी स्थित आहे। प्रश्न क्रमांक 25, महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा आहे मित्रांनो अहमदनगर। प्रश्न क्रमांक 26, भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कोठे आहे? तर भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे मित्रांनो। कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे। प्रश्न क्रमांक 27, महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली सिंधुदुर्ग येथे पडतो। कुठे मित्रांनो? आंबोली सिंधुदुर्ग येथे पडतो महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस। प्रश्न क्रमांक 28, पंढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे, त्याला महाराष्ट्राची काशी देखील असे म्हटले जाते मित्रांनो। काय? पंढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे, त्याला महाराष्ट्राची काशी देखील असे म्हटले जाते। आणि भीमा नदीला पंढरपूरमध्ये चंद्रभागा या नावाने सुद्धा ओळखले जाते मित्रांनो। काय? चंद्रभागा या नावाने सुद्धा ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 29, गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात। काय मित्रांनो? गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा असे देखील म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 30 आहे, प्रवरा नदीच्या खोऱ्यात ऊसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते। कोठे मित्रांनो? प्रवरा नदीच्या खोऱ्यात ऊसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते। प्रश्न क्रमांक 31 आहे, गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी या ठिकाणी आहेत। प्रश्न क्रमांक 32, जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे मित्रांनो। जगप्रसिद्ध लोणार सरोवर कुठे आहे? बुलढाणा जिल्ह्यात आहे मित्रांनो। प्रश्न क्रमांक 33 आहे, औरंगाबाद शहर 52 दरवाजेचे शहर म्हणून ओळखले जाते मित्रांनो। आता औरंगाबाद शहराचे नामकरण
छत्रपती संभाजीनगर असे करण्यात आले म्हणजे छत्रपती संभाजीनगर शहर हे 52 दरवाजाचे शहर म्हणून ओळखले जाते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 34 आहे, पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाट्याच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो. पुणे जिल्ह्यातील जुन्नर हे शहर बटाट्याच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 35, महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्पाला नाथसागर असे म्हटले जाते मित्रांनो. महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्पाला नाथसागर असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 36, कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून कोयना प्रकल्प, कोयना धरण याला ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 37, कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर असे देखील म्हटले जाते. कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर असे देखील म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 38 आहे, विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात. काय मित्रांनो, विदर्भातील नंदनवन चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 39, विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूर बाजार तालुक्याला म्हणतात कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकला जातो. काय मित्रांनो, तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकवला जातो. प्रश्न क्रमांक 40, महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ आहे अमरावती. महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ आहे अमरावती. प्रश्न क्रमांक 41 आहे, विदर्भातील प्रसिद्ध आनंदसागर शेगाव येथे आहे. मित्रांनो, विदर्भातील प्रसिद्ध आनंदसागर कुठे आहे तर शेगाव येथे आहे मित्रांनो. प्रश्न गजानन महाराजांची समाधी शेगाव जिल्हा बुलढाणा येथे आहे. प्रश्न क्रमांक 43 आहे, संत गाडगेबाबा विद्यापीठ कुठे आहे तर संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे. संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे. तर प्रश्न क्रमांक 44 आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी कुठे आहे तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोजरी कुठे मित्रांनो, मोजरी जिल्हा अमरावती या ठिकाणी स्थित आहे. प्रश्न क्रमांक 45 आहे, संत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे. ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे. ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे स्थित आहे. प्रश्न क्रमांक 47, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक या ठिकाणी स्थित आहे. प्रश्न क्रमांक 48, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक या ठिकाणी स्थित आहे. प्रश्न क्रमांक 49, महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण काय मित्रांनो, तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली जिल्हा नाशिक या ठिकाणी स्थित आहे. प्रश्न क्रमांक 50, पुणे ही पेशव्यांची राजधानी म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 51, कोल्हापूर येथे देशातील गुळाची प्रसिद्ध बाजारपेठ आहे कुठे मित्रांनो, कोल्हापूर. प्रश्न क्रमांक 52 आहे, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण जिल्हा रायगड येथे झाला. प्रश्न क्रमांक 53, मुंबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हटले जाते. मुंबई शहराला भारताचे पॅरिस देखील असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 54, यशवंतराव चव्हाणांच्या समाधीस्थळास प्रीतिसंगम काय मित्रांनो, यशवंतराव चव्हाणांच्या समाधीस्थळास प्रीतिसंगम असे म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 55, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कोठे आहे तर महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथे आहे. प्रश्न क्रमांक 56, नॅशनल डिफेन्स अकॅडमी कुठे आहे तर नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला पुणे येथे आहे. क्रमांक 57, महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे कुठे मित्रांनो, वर्धा जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 58, शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्ध आहे. शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 59, महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो. आपल्या महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो मित्रांनो. प्रश्न क्रमांक 60, शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे कुठे मित्रांनो, शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे. तर मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व पोलीस भरतीच्या सर्व अपडेटसाठी टेलिग्राम चॅनेल लक्ष खाकी आणि यूट्यूब चॅनेल लक्ष खाकीवरती नक्की जॉईन करा. जय हिंद.